नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत व्हेज पुलाव। मार्केटमध्ये छान आता वाटाणा आलेला आहे। खूप सारे व्हेजिटेबल टाकून आज आपण व्हेज पुलाव करणार आहोत। खूप हेल्दी आहे आणि खूप सुंदर होतो। अगदी सोपी रेसिपी आहे आणि त्यासोबत आपण कोशिंबीर सुद्धा केलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा व्हेज पुलाव करण्यासाठी आपण यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकूयात, अर्धा चमचा मीठ आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी गड्डी पुदिना यामध्ये टाकलेला आहे। हे आता आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेऊयात। पेस्ट करून घेतल्यानंतर आपण पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की ती पेस्ट आपण त्यामध्ये हलकी अशी 1 ते 2 मिनिटं स्लो गॅसवरती परतून घ्यायची आहे। आपण सगळ्यात पहिल्यांदा भात लावणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 चमचे कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला जेवढा भात करायचा असेल, व्हेज पुलाव करायचा असेल तेवढा तुम्ही तांदूळ घ्या। मी इथे 4 कप तांदूळ घेतलेला आहे। आता हे आपण हलकं 1 ते 2 मिनिटं परतलेलं आहे। त्यामध्ये आपण स्वच्छ असे धुवून तांदूळ टाकलेले आहेत आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती हलकं 1 ते 2 मिनिटं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत। मी इथे ग्लासने पाणी टाकत आहे। 4 ग्लास मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे। 4 कप तांदूळ घेतले होते। तुम्ही जेवढे तांदूळ घेताल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकतात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि याला अजिबात मिक्स करायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता आता 25 मिनिटं झालेले आहेत आणि त्यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। आता आपण गॅस ऑफ करूयात आणि तांदूळ हे पूर्णपणे शिजलेलं आहे। जर पाणी कमी पडलं तर तुम्ही गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता। आता आपण भाज्या परतून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। इथे आपण श्रावणी घेवडा घेतलेला आहे कट करून आणि वाटाणा घेतलेला आहे, गाजर आणि फ्लॉवर घेतलेला आहे। या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढ्या भाज्या घ्यायच्या आहेत तेवढ्या भाज्या तुम्ही यामध्ये घेऊ शकतात। आता कढईमध्ये या सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि धुवून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे म्हणजे त्या लवकर परतल्या जातात आणि कमीच मीठ टाकायचं आहे कारण आपण भातात सुद्धा मीठ टाकलं होतं आणि या भाज्यांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि आपण जो राईस मसाला टाकणार आहे त्यामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आहे। आता आपण ह्या 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवून परतून घ्यायचे आहेत। यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे। जेवढं तेल आहे त्यातच या परतल्या जातात आणि एक चेक करत राहायचं आहे 5 मिनिटानंतर त्या झाले की नाही। परत झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेलं आहेत आणि तुम्ही बघू शकता आता भाज्याची साईजसुद्धा थोडी झालेली आहे आणि त्या व्यवस्थित अशा शिजलेल्या देखील आहेत। एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आणि चेक करून घ्यायचं सगळ्या। आता वाटाणा बघू शकता तुम्ही झालेला आहे। त्यानंतर गाजर आणि श्रावणी घेवडा आणि फ्लॉवर हे सगळं चेक करून घ्यायचं आहे आणि तेलामध्येच या परतल्या जातात आणि छान अशा शिजल्या देखील जातात। त्यामुळे आणि तुम्ही 1 ते 2 मिनिटानंतर सारखं याला परतत राहायचं आहे म्हणजे त्या खाली लागणार नाहीत। यामध्ये आता जो राईस आहे आपण घेतलेला तो यामध्ये मिक्स करायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा अर्धाच राईस आपण कढईमध्ये टाकलेला आहे। त्यानंतर मी इथे शेजवान राईस मसाल्याचं 1 पॅकेट घेतलेलं आहे। तुम्ही कुठलाही राईस मसाला घेऊ शकता। 1 पॅकेट यामध्ये टाकायचं आहे पूर्ण आणि त्यानंतर आपण बाकीचा राहिलेला राईस आहे तो टाकणार आहोत। त्याआधी हे हलकं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकी जो राईस आहे तो यामध्ये टाकलेला आहे मी आणि फूड कलर घेतलेला आहे। मी रेड आणि ग्रीन कलर घेतलेला आहे। तुम्ही फूड कलर टाकू शकता किंवा ऑप्शनल देखील आहे आणि तुम्हाला जो कलर हवा तो कलर टाका। यामध्ये हलका आता 1 ते 2 चमचे मी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा 1 पॅकेट आहे राईस मसाल्याचं ते आपण वरून टाकणार आहोत। 4 कप तांदळासाठी 2 पॅकेट लागतात राईस मसाल्याचे। तुम्ही जर थोडासा व्हेज पुलाव केला तर तुम्ही 1च पॅकेट यामध्ये टाकू शकतात। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने, जास्त फास्ट असं मिक्स करायचं नाही आहे, तांदूळ तुटला नाही पाहिजे। आणि तुम्ही बघू शकता मस्त असा पुलाव मिक्स करून झालेला आहे
आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे. कोलम तांदळाचाच तुम्ही व्हेज पुलाव करा, त्याने तो मोकळा होईल. इंद्रायणी तांदळाचा तो खूप चिकट होईल त्यामुळे. आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला पुलाव रेडी आहे. आता मी गॅस ऑफ करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्ही बघू शकता मस्त असं झालेलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. चवीनुसार मीठ तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करू शकतात. त्याचसोबत आपण कोशिंबीर देखील केलेली आहे. त्यामध्ये आपण गाजर, काकडी आणि कांदा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि हलकंसं त्यामध्ये मीठ टाकायचं, त्याने त्याला छान अशी टेस्ट येते. कोशिंबीर केलेली आहे आणि त्याचसोबत इथे साईडला कोल्हापुरी चटणी आहे, तीसुद्धा खूप छान लागते पुलावसोबत. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे. आणि अशाच रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू.